नकोच मला। हे बघ मी मेल्याने कोणाला काही फरक पडणार नाहीये, दे इकडे। तू अगं मूर्खासारखं बडबडू नकोस, चारू चुकीचं आहे। अरे मग काय करू मी? माझ्याकडे दुसरा कुठला मार्ग आहे का? हे फोटो जर लोकांपर्यंत पोहोचले तर माझी किती बदनामी होईल। तोंड दाखवायला जागा राहणार नाही। चारू अगं पण तुझ्या अशा जीव देण्याने तुझी बदनामी होणार नाही असं वाटतंय का तुला? तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुझ्या आई वडिलांचं काय होईल याचा विचार केलाच का तू? श्रीनू, या क्षणी मला दुसरं काही सुचत नाहीये। तू दे मला। नाही चारू। श्रीनू प्लीज, तुझ्याकडे दुसरा कुठला मार्ग आहे का? सांग ना। नाही आहे ना काही मार्ग? मग मला माझ्या पद्धतीने हा विषय संपवू दे। असेही लोक मला वेडीच समजतात ना। मग लोक म्हणतील वेडी होती, विष पिऊन मेली। कोणाला खरं कळणारच नाही। आणि तूही सेफ राहशील। चारू, चारू अगं मला सेव्ह करण्यासाठी तू स्वतःच्या जीवाशी खेळणार आहेस का? हो। रीनू, एकदा का बाबा मला इकडून घेऊन गेले ना तर मी काहीच करू शकणार नाही। आणि मला त्यांच्या नजरेत आणखी तिरस्कार बघायचा नाहीये। ऑलरेडी खूप त्रास दिलाय त्यांना। माझ्या जाण्याने ते पण या त्रासातून सुटतील। आणि एक मोठं सत्य माझ्यासोबत कायमचं संपेल। ते ती वाटली मला। नाही श्रीनू, दे इकडे। चारू नाही देणार। नको देऊस। माझ्यासोबत एवढी मोठी गोष्ट घडली आहे। आज ना उद्या ती गोष्ट सगळ्यांसमोर येणार आहे। तेव्हा मी शर्मेनेच मरून जाईन।